नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात पुन्हा एकदा स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करूयात। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली, त्यामध्ये सेक्स आणि योगा आहे, सेक्स आणि म्युझिक आहे, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती आपण सरांकडून मार्गदर्शन घेतले। डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवर आधारित योनीचे विविध आकार हा अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला आणि विषयावरती डॉक्टर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्सबद्दल माहिती तर मिळालेलीच आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो, ती म्हणजे डॉक्टरांचं दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे साऊथ मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये नवीन सेंटर नुकतंच सुरू झालं आहे। त्यामुळे तुम्ही कुलाबा सेंटरमध्ये देखील प्रत्यक्षात डॉक्टरांची भेट घेऊन उत्तम पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतात। दरम्यान या क्षणाला देखील तुम्ही डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकतात, संपर्क साधू शकतात। त्यासाठी करायचं एवढंच आहे, त्यासाठी आम्हाला फोन फिरवायचा आहे आणि त्यासाठीच आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला नंबर फिरवायचा आहे, तो म्हणजे 66843333। या नंबरवरती फोन फिरवा। तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, ज्या तुम्ही कुणाही सोबत शेअर करू शकत नसाल, त्या बिनदिक्कतपणे सरांसोबत शेअर करा आणि सर तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह उत्तर त्याची नक्कीच देतील। आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर आपल्यासोबत आहेत। सर, वेलकम टू दी शो। नमस्कार सर, कार्यक्रमाकडे आपल्याला वळायचंच आहे। अत्यंत महत्त्वाचे विषय तुम्ही घेतलेले आहेत, पण त्याआधी एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पार पडला दिल्लीमध्ये। दिल्लीमध्ये तुमचे मेहुणे नामदार भागवतजी कराड यांचा दिल्लीमध्ये मंत्रालयात संसदेत तुम्ही एक सत्कार केला। त्या सत्कारासंबंधी सर आम्हाला सर्वात प्रथम जाणून घ्यायची प्रचंड इच्छा आहे। सर, काय सांगाल प्लीज? नक्कीच सुमितजी, सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये नेहमीसाठी प्रत्येक स्टेपला, प्रत्येक मार्गामध्ये गुरु भेटत असतात आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढे जात असतो। त्या सर्व गुरूंना सादर प्रणाम। डॉक्टर भागवतजी कराड केंद्रीय अर्थराज्यमंत्री, शपथविधी झाल्यानंतर आणि पदग्रहण सोहळा झाल्यानंतर प्रथमच त्यांचा सत्कार करण्याच्या त्यांच्या निवासस्थानी स्वर्णजयंती सदन डिलक्स या ठिकाणी योग जुळून आला। सर्व घरची मंडळी, डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन व BJPच्या भटक्या विमुक्त मातीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ह्यांच्यातर्फे त्यांनी त्यांचा सत्कार केला। आम्ही देखील दादांचा सत्कार केला। या सत्कार प्रसंगी घरातील सर्व मंडळी, मुलं आहेत, अंजलीताई आहेत, त्याचबरोबर सोनू आणि गुड्डू, आमची पूर्ण फॅमिली त्या ठिकाणी होती। खूप आनंद वाटला, मन गहिवरून आले, जुन्या आठवणी बाहेर आल्या, जीवनाचा भोजनाचा आम्ही आनंद घेतला, सर्व गप्पा टप्पा त्या ठिकाणी निघाल्या आणि एक कुठेतरी मनाला एक असं सौख्य वाटत होतं की इतक्या मोठ्या ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊन एक इतकी मोठी संधी त्यांना मिळाली। दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या मंत्रालयामध्ये पर्सनली जाऊन कसं त्या ठिकाणी व्यवस्था असते, कशा पद्धतीने राष्ट्रीय भवनच्या बाजूला, पार्लमेंटच्या बाजूला हे मंत्रालय आहे, त्या ठिकाणी व्हिजिट दिली, त्यांचा सत्कार केला आणि सत्कार करून त्या ठिकाणी आमचे चिरंजीव अथर्व दहिफळे देखील होते आणि आमच्या संभाजीनगरचे मान्यवर मंडळी देखील त्या ठिकाणी होती। गजानन सानपजी, शिवाजी गुगेजी, आम्ही त्या ठिकाणी बडेजी आणि त्याचबरोबर अनिल सांगळेजी, हे सर्व मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांना त्या मोलाच्या क्षणाचा इतका मोठा आनंद झाला की तुम्ही गगनात मावत नव्हता। म्हणजे कशा पद्धतीने ह्या संधीचं सोनं डॉक्टर भागवतजी कराड करणार आहेत, त्यांच्याकडे जे पूर्ण मोठी जबाबदारी जी सोपवलेली आहे मोदीजींनी, आणि नक्कीच त्यांना त्या शुभेच्छा आम्ही दिल्या आणि हा आत्मविश्वास जाणवला त्या ठिकाणी की आज आपला मराठी माणूस एक डॉक्टर दिल्लीमध्ये बसून ह्या पूर्ण आपल्या भारताचाच प्लस महाराष्ट्राचा कसा विकास घडवून आणतील आणि त्या ठिकाणी जी प्रसन्नता वाटली ते शब्दात आपण वर्णन करू शकत नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर दहिफळे आणि मेट्रोफिनिक हॉस्पिटल या ठिकाणी कार्डियक कॅथलॅबची सुरुवात करण्यात आली।
या कॅथलॅबमध्ये स्पेशली महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत स्पेशली अँजिओप्लास्टी आहे, एंजिओग्राफी आहे, काही त्यातल्या सर्जिकल प्रोसिजर आहेत, ह्या पूर्णपणे मोफतमध्ये करण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर इतर डिपार्टमेंट जे आहेत, समजा दुभंगलेले ओठ आहे, टाळू आहे, प्लास्टिक सर्जरी आहे, युरोलॉजी आहे, कॉस्मेटिक आहे, आणखी ऑन्कॉलॉजी आहे, ENT, अशा सर्व प्रकारच्या मल्टी स्पेशालिटी ज्या फॅसिलिटी आहेत, सुविधा आहेत, त्या देखील या सर्व मराठवाडाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना कशा पद्धतीने फ्रीमध्ये देता येतील याचं देखील आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि एकच सांगेन की आता या ठिकाणी परत एकदा आमचे डॉक्टर भागवतजी कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्पेशली गुरुपौर्णिमेच्या देखील त्यांना शुभेच्छा. आणि मला वाटतं सुमितजी, आपले दर्शक आपली वाट पाहत असतील, त्यांच्याकडे नक्कीच जायला हरकत नाही. नक्कीच सर. आणि पहिलाच प्रश्न हा एकदम रिसर्च टॉपिकचा येणार आहे, कारण की दादा ओवळ्यांचा पहिलाच फोन आलेला आहे. दादा, तुमचा फोन कनेक्ट झालाय, प्लीज तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. बऱ्याच नवविवाहित तरुण आणि तरुणींना, हां बऱ्याच पुरुषांना शारीरिक संबंध कधी ठेवले पाहिजेत याबद्दल फारशी माहिती नसते. बरोबर आहे. एकदा शारीरिक संबंध ठेवून झाल्यानंतर काही जण अर्धा तास, 1 तास, 1.5 तास आणि 2 तास अशा प्रकारचे अंतर ठेवून दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवत असतात. बरोबर आहे. परंतु नैसर्गिक रीतीने हे अंतर किती असले पाहिजे याची माहिती कोणालाही नसते. नक्कीच. म्हणून माझा प्रश्न असा आहे की सर्व पुरुषांनी आणि स्त्रियांनी एकदा शारीरिक संबंध ठेवून झाल्यानंतर नैसर्गिक रीतीने किती वेळाने दुसऱ्यांदा शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत की ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोघांचेही लैंगिक स्वास्थ्य निरोगी आणि आनंददायी राहील, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. सुमितजी, पहा, अतिशय सिंपल साधा प्रश्न माझ्या OPD मध्ये प्रत्येक जण प्रेझेंट करतात. हे बघा, मी नेहमी काय सांगतो, आपली जी मर्यादा आहे, टाईम, प्लेस, पर्सन, कल्चर, सेफ्टी आणि कन्सेंटिंग. हे बघा, कन्सेंटिंग, संमती, तुमचा पार्टनर नोन आणि आपला ओन जरी असेल, तिची इच्छा काय आहे, त्यांनाही त्याबद्दल इंटरेस्ट आहे का, दिवसभरामध्ये जी भागदौड करून, ठीक आहे तुम्ही ऑफिसला जाता, ती घरची कामं करतात, हे करून तुम्हाला सर्व काही सांभाळून तुमचं पर्सनल लाईफ एन्जॉय करायचं असतं. हे म्हणतात बऱ्याचदा हे नवदाम्पत्य आहे किंवा हे जोडपं आहे, त्याला एक ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर परत समजा आणखी दुसरी आहे, तिसरी अशी करायची असते. पण हे बघा, हे मोजण्यामध्ये फार काही मोठा भाग नसतो. तुमची सेन्शुअलिटी आहे, सेक्शुअलिटी आहे, इंटिमसी आहे, तुमची जवळीकता आहे आणि तुमचं अफेक्शन आहे, हे जर दोघांचं असेल ना, हे काउंट करण्याची काहीच गरज नाही. नक्की सर. पुढचा फोन कॉल पुण्यात आलाय. नंदाजी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. नंदाजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो. हां बोला. हा सर, नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर, नियमित संबंध प्रस्थापित करताना प्रोटेक्शन न वापरल्याने झोप येणे किंवा थकवा येणे ह्याचा स्वास्थ्य यावर काही परिणाम होतो का, होतं कशामुळे, याबद्दल माहिती सांगा. एक्सलंट. ओके. म्हणजे सायंटिफिक Yes, क्वेश्चन. sir. आपले पूर्ण दर्शक जे आहे ते सायंटिफिकरित्या विचारतायत. एकाच वाक्यात सांगता या ठिकाणी अनप्रोटेक्टेड, पण केव्हा आपला ओन आणि नोन पार्टनर असेल, इन्फेक्टेड नसेल, आपल्याला ॲश्युरन्स असेल, त्यावेळेस नॉर्मली हे सिमेन जे फ्लुइड आहे हे नॅचरली त्या ठिकाणी व्हॅजाइनल म्युकोजामध्ये ॲब्सॉर्ब होणं का आवश्यक असतं. मेलाटोनिन. मेलाटोनिन हा एक घटक असा आहे जो तुमचं स्लीप सायकल, तुमची झोपेची सायकल जी आहे ते मेंटेन करतं. आणि ह्या मेलाटोनिनचं ॲब्सॉर्प्शन जेव्हा नॉर्मल व्हॅजाइनल वॉलमधनं होत असतं तेव्हा आपोआपच तुम्हाला झोप येते. आणि हा थकवा वेगळा असतो, हा सॅटिस्फॅक्शनचा थकवा असतो. तुम्हाला एक सॅटायटी, सॅटिस्फॅक्शन मिळतं, झोप लागते, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा वाढतात. म्हणून नक्कीच आपली मर्यादा, आपला नोन, आपला ओन आणि अनइन्फेक्टेड पार्टनरसोबत अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी करायला काहीच हरकत नाही. नक्की सर. आता फोन आलाय मुंबईतनं. अमितजी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमितजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो. हां बोला. डॉक्टर साहेब, हां असं भरपूर लोकांना असे प्रश्न असतात हां की आठवड्यातनं किंवा महिन्यातनं हां. आठवड्यात आपण किती दिवस संबंध ठेवू शकतो. म्हणजे काही लोक डेली संबंध ठेवतात, हां. 1 दिवस 2 दिवस, त्याबद्दल आपलं काय म्हणणं. अच्छा अच्छा, नक्कीच नक्कीच तुम्हाला सांगूया याबद्दल. हे बघा, आपण सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक का लिहिलं. हे बघा, पहिल्यांदा आपली बॉडी काय, आपली स्वतःची ओळख काय, आपल्यामध्ये नॉर्मल काय, ॲबनॉर्मल काय, हे कळणं आवश्यक आहे. आपल्या दिनचर्येमध्ये रुटीनली आठवड्यातनं 3 वेळा ही मिनिमम ॲक्टिव्हिटी झालेली आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही काउंट केली तर नॅचरली त्याचे मिळणारे बेनिफिट, इम्युनिटी आहे, त्यापासून इतर होणारे इन्फ्लमेशन आहेत, आजार आहेत, ॲलर्जी आहेत, ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात.
पण हे करताना काय काळजी घ्यायची, हे भले 2, 3, 4 काही का असेना, पार्टनरची संमती, पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट, त्यांनाही त्यामध्ये उत्साह आहे का, आणि जेवढा इंटरेस्ट तुम्हाला आहे तेवढा इंटरेस्ट त्यांना देखील असणं आवश्यक आहे. पण काही केसेसमध्ये हे मिसमॅच होतं, मॅच होत नाही. बऱ्याचदा महिना जातो, 2 महिने जातात, 3 महिने जातात, कारणं फार वेगवेगळी आहेत. तज्ज्ञांना भेटावं, तज्ज्ञांना भेटल्यानंतर सेक्सॉलॉजी, न्यूरोलॉजी, अँड्रॉलॉजी त्याला सल्ला देतील की हार्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत का, वयोमानानं वय वाढल्यानंतर टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा आहेत, फिमेल्समध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा आहेत, ह्या कमी होणं, इच्छाशक्ती कमी होणं, ड्रायनेस होणं, अशा प्रकारामुळे बऱ्याचदा कमी होतं. थोडक्यात एक शेवटी सांगतो, आठवड्यातनं मिनिमम 3 वेळा ॲक्टिव्हिटी होणं तुमच्या पार्टनरच्या संमतीनं, हे जर होत असेल, हे नॉर्मल पकडलं जातं, ज्याचा की तुमच्या स्वास्थ्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. नक्की सर. पुढचाही फोन कॉल पुण्यात आलेला आहे. सतीशजी आपल्यासोबत जोडले गेले. सतीशजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. सतीशजी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला, बोलत राहा, ऐकतोय आम्ही. हा, माझं वय वर्ष 72 आहे. ओके, पण माझी इच्छाशक्ती भरपूर आहे. बर बर, गुड. हां, सेक्स मला राहत नाही अजिबात. Very good. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संबंध आल्यानंतर मिसेस नंतर मग त्रास देते नंतर मला. मग काय 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 त्रास देते सांगा मला. संबंध आले ना, माझी इच्छाशक्ती भरपूर हां, आहे बर बर, या चालेल. वयात. हो हो. आणि संबंध आल्यानंतर मग नंतर त्रास होतो. मी तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला होतो का परत- त्यांना होतो? हा? तुम्हाला होतो का त्यांना होतो? नाही, हां. परत करायची हे होतं म्हणजे तुम्हाला इच्छा होते? आग पेटल्यागत होती. तुम्हाला इच्छा होते? हा, बरं. दोघांना. दोघांनाही होते, पण पार्टनरची काही हां. तुम्हाला काही कंप्लेंट नाही ना, त्यांना काही त्रास नाही ना? म्हणजे त्यांना काय त्रास काय, दोघांची तब्येत छान आहे त्यांच्या. छान, एकदम ओके ओके. त्याला काही इलाज आहे का, माझी काम असताना कमी होण्याकरता, त्याची इच्छाशक्ती कमी होण्याकरता? अच्छा, एका वाक्यात सांगतो दोन मी तुम्हाला. प्रश्न आहेत आमचे. बरं, दुसरा काय प्रश्न आहे? हा हा एकच प्रश्न आहे ना? हा, माझी इच्छाशक्ती कमी होण्याकरता हो हो. मी अजून व्यायाम करतो. ओके. आणि दुसरी गोष्ट ती पेटली की मग त्रास होतो मला पण. अच्छा, असं होऊन जातं तुम्हाला. चालेल, सांगतो मी तुम्हाला. ओके. ओके, हे बघा सुमितजी, बघा हा फार कॉमन प्रश्न आहे. बघा, हे बघा, आता तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करत असाल, मी काय सांगतो, एक टॅगलाईन आपली आहे, हो. हे ॲक्टिव्हिटीला वय नाही, त्याला एक मर्यादेमध्ये जर आपण मेंटेन केलं तर त्याला कसल्याची एक्सपायरी देखील नाही. हे सांगतात त्याप्रमाणे माझ्याकडे जो फॉलोअप असतो हा बऱ्याच 80 एपर्यंतचा असतो. अशा पद्धतीनं ॲक्टिव्हमध्ये समरस होताना दोन्ही पार्टनरची संमती असेल तर नक्कीच ह्यांना जास्त काळजी करायची गरज नाही. आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर ह्यामध्ये कसं स्पेसिंग करावं, आणखी कशा पद्धतीने आणखी यामध्ये दोघांचं मेंटेनन्स ठेवावं, याची खूप चांगली माहिती दिलेली आहे. ह्याने तज्ज्ञांना भेटावं, ह्याने काळजी करायची गरज नाही. आपलं सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक रेफर करावं. नक्की सर. अगदीच सर, या उत्तरानंतर खरं तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण मित्रांनो, ब्रेक नंतर सर आपल्या सगळ्यांना एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावरती मार्गदर्शन करणार आहेत. तो प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो. आपला प्रश्न आहे, कर्व्ड आउटर लिप्स वजायना काय असतं याबद्दल सर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नॉर्मल असतं का ॲबनॉर्मल असतं याबद्दल देखील सर सांगणार आहेत. ब्रेकच्या पलीकडे कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. ब्रेकनंतर सुखी जीवनाचा मंत्रमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, खरं तर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करतोय. तो विषय आहे योनीचे विभिन्न आकार आणि त्याबद्दलचे समज गैरसमज याबद्दल. तर सर, कर्व्ड आउटर लिप्स वजायना हे काय असतं आणि हे नॉर्मल असतं, ॲबनॉर्मल असतं, प्लीज काय सांगाल सर? नक्कीच सुमितजी, आपल्या ह्या टॉपिकमध्ये हे डिफरंट शेप्स का आपण पाहतोय, एक प्रकारचं कन्फ्युजन आहे. बऱ्याचदा नवदाम्पत्यामध्ये बऱ्याचदा काय होतं, शेपवरनं भांडणं होतात, त्यांना नॉर्मल काय ते माहीत नसतं. बेसिक 5 आणि त्याचे सब प्रकार हे 10 प्रकारचे असतात. कर्ड आउटर लिप्स बेसिकली काय असतं, आउटर लिप जे असतात त्या म्हणजे एखाद्या हॉर्सशूसारख्या, त्या घोड्याच्या टाचेसारख्या, त्याचा एक भाग हा खाली जॉईन झालेला असतो आणि तो जॉईन झाल्यामुळं इनर लिप्स ह्या बाहेर त्या ठिकाणी लिमिट होतात. तर अशा प्रकारे हॉर्सशू शेपेड दिसणाऱ्या कर्ड ज्या बाहेर लिप्स असतात त्याला कर्ड लिप्स वजायना म्हणतात. आणि या देखील नॉर्मल असतात. काही कन्फ्युजन असेल त्यांनी तज्ज्ञांना भेटावं. नक्की सर. पुढचा फोन कॉल पुण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वरजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. Definitely. सर, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. 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 ज्ञानेश्वरजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमचा प्रश्न सलग विचारा. तुम्ही हॅलो, विचारा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, ज्ञानेश्वरजी, आमचा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो. सर, माझ्या मते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. डिस्कशन करूया. Yes. हे कर्ड आउटर लिप बद्दल सांगतो Yes, तुम्हाला sir, आणखी please. मी. बेसिकली काय होतं या ठिकाणी आउटर लिप्स रुटीनली काय असतात की पॅरल असतात नेहमी.
पण ह्या पॅरलल नसताना बऱ्याचदा डेव्हलपमेंटली ग्रोथ होताना लोअर साईडला ते युनिट होतात आणि युनाईटमध्ये ते जॉईन झाल्यामुळे त्याचा आकार आपल्याला यू शेपेड दिसायला लागतो आणि या यू शेपेड खाली आल्यामुळं आतल्या इनर लिप्स हे त्या ठिकाणी लिमिट केल्या जातात. म्हणून ॲपिरन्स कसं दिसतं तुम्हाला की बाहेरनं आउटर लिप्स आहेत, आतर इनर आहे आणि त्या खालनं लिमिट झाल्या आहेत आणि ह्या देखील टोटली नॉर्मल असतात. नक्की सर. पुन्हा एकदा त्या ज्ञानेश्वरांचा चालेल, यांचा फोन घेऊया. कनेक्ट झालाय, तो फोन घेऊयात आपण. सर तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. ज्ञानेश्वरजी तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. माझ्या मते सर काहीतरी पुढचा technical प्रश्न problem घेऊ आहे. आपण. सर आपण आता योनीचे विभिन्न आकार आणि नक्कीच, प्रकार याबद्दल नक्कीच. बोलतोय. हो. जेव्हा महिलांच्या मधली कमजोरी किंवा सेक्शुअल डिस्फंक्शनची आपण गोष्ट करतो तेव्हा नक्कीच. एक अत्यंत महत्वाची थेरपी येते, ती म्हणजे ओ शॉर्ट थेरपी. Correct. सर या ओ शॉर्ट थेरपी बद्दल खरं तर मागच्या एपिसोडमध्ये राहिलं टी होतं शॉर्ट ते. बद्दल हां, सांगितलेलं, right. ओ शॉर्ट बद्दल राहिलं होतं, काय सांगाल सर? नक्कीच. शरीरामध्ये प्रेग्नन्सीमुळं डिलिव्हरीमुळे जे बदल होत असतात त्या बदलामध्ये जी पॉईंट ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह पॉईंट असतो तो लिफ्ट झालेला असतो आणि हा पॉईंट परत रिगेन करायचा असेल अनऑर्गॅझमिया, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एक तृप्ती मिळत नसते, तर प्लेटलेट म्हणजे आपल्या ब्लडमधनं ह्या प्लेटलेट घेऊन त्यात ग्रोथ फॅक्टर टाकून त्याला ॲक्टिवेट केलं जातं. ॲक्टिवेट करून त्या ठिकाणी ते टोलॉक पोझिशनला इंजेक्ट केलं जातं आणि इंजेक्ट त्या ठिकाणी नर्व्ज आहेत, नवीन वेसल्स आहेत, फायब्रोब्लास्ट तयार होतात. नक्कीच व्हाजिनल टायटनिंग आणि त्यांना ती तृप्ती किंवा आनंद मिळण्यास हा फायदा होत असतो. त्यामुळे तज्ज्ञांना भेटून त्यांनी हा ओ शॉट घेतल्यानंतर नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट मिळेल. नक्की सर. पुढचा फोन कॉल अहमदनगरवरून आलाय. नंदाजी आपल्यासोबत चालेल. जोडले गेले आहेत. मॅडम तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो. बोला. बोला. हा सर, नमस्कार. नमस्ते जी, बोला. सर हे मेनोपॉज नंतर सेक्सची इच्छा कमी होते का आणि वजायनल ड्रायनेस पण वाटतोय हो. आणि परत सेक्सची इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ पण लागतोय, तर याबद्दल थोडीशी माहिती मिळेल का किंवा काही ट्रीटमेंट आहे का? नक्कीच. ओके. एक्सलंट. मिनोपॉज येस सर. हा स्पेशल टॉपिक आहे. रजोवृत्ती. रजोवृत्ती म्हणजे काय? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा हे रिड्यूस झालेल्या असतात. टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा देखील हे आणखी कमी झालेल्या असतात. त्यामुळं त्या ठिकाणी मिनोपॉज सिम्पटम्स चिडचिडेपणा येणे, इरिटेबल होणे, अस्वस्थ वाटणे, घाबरल्यासारखे वाटणे असे सिम्पटम येतात. आणि अशा पिरियडमध्ये लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छाशक्ती देखील जरी कमी झाली, त्याला टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी आहे, इस्ट्रोजन सप्लिमेंटेशन आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं डाएट, योगा, प्राणायाम हे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात दिलेलं आहे. ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय चांगला रिझल्ट मिळतो. ड्रायनेस सांगतात, इचिंग सांगतात त्यांच्या पर्सनल पार्ट्सचं. अशा वेळेला अतिशय चांगल्या प्रकारचे लुब्रिकंट आहेत, नॅचरल आहेत, ऑइल बेस्ड आहेत, सिलिकॉन बेस्ड आहेत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर ते लुब्रिकंट वापरून, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी वापरून, डाएट, योगा, प्राणायाम ह्याचं कॉम्बिनेशन करून नक्कीच हे त्यांचे मिनोपॉझल सिम्पटम्स आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटी जी आहे त्यामध्ये तयार होणार जो इंटरेस्ट आहे आणि ऑर्गेझम आणि तृप्ती ह्या सर्व गोष्टी त्या मिळू शकतात. न लाजता न बुजता त्यांनी तज्ज्ञांना भेटावं आणि नक्कीच त्याचा ट्रीटमेंट घ्यावी, यांना काळजी करायची गरज नाही. नक्की सर. सर खरं तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय, पण शेवटी आपला एक एक्साइटिंग सेगमेंट असतो, तो म्हणजे क्विज कॉन्टेस्ट. सर क्विजकडे बोलूयात आपण. नक्कीच. Yes. डेफिनेटली. Yes. दत्तात्रय शिरसाट श्रीरामपूरचे येस. आपल्या सेंटरला आले, गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतलं, बुक्स घेतले, ऑइल घेतले आणि स्पेशली बुक्स त्यांच्या संग्रही, त्यांचे मित्र, त्यांची कंपनी या सर्वांना देण्यासाठी ते घेऊन गेले. आणि सर्वात महत्त्वाचं सांगतो, अशा पद्धतीने तुम्हाला पण या ठिकाणी सहभागी व्हायचं असेल तर काय करायला लागेल? एक चिठ्ठी काढून दाखवा आम्हाला, Yes. पाहूया कोण. आणि आता मात्र सर्वांना आपल्या सेंटरला व्हिजिट देऊन, भले एक असो दोन असो, पण दोघे जण येताना इन्फॉर्म करायचं, कारण त्याप्रमाणे आम्हाला Yes. स्पेशल आपलं जे आणखी ह्या कोरोनाच्या सावटाचं डिस्टन्सिंग आणि मास्क हे पाळणं आवश्यक आहे. आता आपण गेलो कोल्हापूरला. ओके. विनय चिखलीकर. ओके. विनय चिखलीकर यांचं मनापासून अगदी अभिनंदन. यांनी कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं? अनइक्वल इनर लिप्स काय असतात येस. आणि त्या नॉर्मल असतात का? डेफिनेटली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डेव्हलपमेंट होताना लिबिया मायनोरा इनर लिप जे आहेत, काही कारणामुळे 1 इंचाचा फरक त्याच्या व्हर्टिकल लांबीमध्ये आणि ब्रेडथमध्ये ह्या दोन्हीमध्ये असतो. पण याला देखील न घाबरता पार्टनरनी माहिती घेऊन त्याला ॲक्सेप्ट करणं आणि समजा काही कारणामुळे त्याला शेप चेंज करायचा असेल तर लेबिओप्लास्टी सर्जरी करून ओके करता येतं. हे देखील टोटली नॉर्मल असतं. आणि असा सहभाग घ्यायचा असेल तर सर आजचा प्रश्न काय? त्यांना विचारायला लागेल. येस. कर्ड आउटर लिप्स जे आहे ना काय असतात? कर्ड आउटर लिप्स काय असतात ह्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या
आणि स्पेशली मध्ये यामध्ये डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे इनर आणि आउटर लिप्सचं, त्यावर तुम्हाला स्पेसिफाय करायचं आहे. हा गुरुवार यापर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. टेक्स्ट मेसेज करा, व्हॉइस कॉल करा, डिरेक्टली मेल करा किंवा डायरेक्टली प्रश्न विचारून तुम्ही उत्तर टेलिफोनिकली देऊ शकता, पण गुरुवारच्या आतच. समजा प्रोग्राम मिस झाला असेल, साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं तर हा पूर्ण प्रोग्राम पाहता येईल. आणि परत एकदा आपले जे सर्व दर्शक आहेत, भगिनी आहेत, त्यांची जी इन्व्हॉल्वमेंट इतक्या उत्कृष्ट पद्धतीने आपल्या प्रोग्राममध्ये आहे, हेच आपल्या ह्या डायसचं यश आहे सुमितजी. आणि अशा पद्धतीने मन मोकळं या ठिकाणी करा, काहीही डोक्यात ठेवू नका. शंका जे काही असेल या संदर्भात तुम्ही सॉल्व करा आणि आपलं स्वतःचं जीवन, लाईफ सुखी करून घ्या. आणि शेवटी परत गुरुपौर्णिमेच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. आणि आमचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री भागवतजी कराड यांना देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. नक्की सर, थँक्यू सो मच आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.